राज्याच्या तिजोरीत खडखडाट, आनंदाचा शिधा. शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भीती. तब्बल 1 लाख कोटींची वित्तीय तूट भरून काढण्याचं आव्हान. लाडकी बहीणमुळे बोजा वाढला. धनंजय मुंडेंच्या दाव्यांचा माझ्याकडून पडताळला. बॅटरी स्प्रेअर आणि कापूस बॅग स्वस्तात खरेदी केल्याचा दावा सपशेल खोटा. दोन्ही वस्तू बाजारात स्वस्तच. शिवाय यापूर्वीच MAIDCनंच कमी किमतीत खरेदी केल्याचं उघड. बीडमधील गुन्हेगारीच्या बातम्या पाहण्यालाही कृष्णा आंधळे समर्थकांचा आक्षेप. व्हिडिओ पाहणाऱ्या धारूरच्या अशोक मोहितेला बेदम मारहाण. डोक्याला गंभीर जखम. मोहितेवर अंबाजोगाईनंतर लातूरमध्ये उपचार. गुंड फरार. मुख्यमंत्री फडणवीसांचा परिवहन मंत्र्यांना धक्का. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहनचे अप्पर मुख्य सचिव संजीव सेठी यांची नियुक्ती. IAS बाबूकडे पहिल्यांदाच एसटीचं अध्यक्षपद. मुंबईतील 3.5 लाखांपेक्षा जास्त रिक्षा टॅक्सी मीटर अपडेटसाठी 30 एप्रिलची मुदत. त्यानंतर दररोज 50 रुपयांचा दंड बसणार. दरवाढीनंतर मीटर अपडेट करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी. पंतप्रधान मोदींचं आज राज्यसभेत संबोधन. दुपारी 4 वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देणार. विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता. बहुचर्चित परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची यंदा 8वी आवृत्ती. यावर्षी पंतप्रधान मोदींसोबतच सद्गुरू जग्गी वासुदेव, दीपिका पदुकोण, भूमी पेडणेकर, मेरी कोम, अवनी लेखराव, ऋतुजा दिवेकर, विक्रांत मेस्सी यांचा समावेश. अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांचा अमानुष छळ. परतीच्या विमानात तब्बल 40 तास हातापायाला बेड्या. भारतीयांनी भीषण अनुभव सांगितले. सैफच्या हल्लेखोराला घरातील 2 महिला कर्मचाऱ्यांनी ओळखलं. सीसीटीव्ही फुटेज आणि अटकेतील आरोपी वेगळा असल्याच्या शक्यतेला पूर्णविराम. फेस रेकग्नायझेशन टेस्टचाही दुजोरा. इंग्लंडचा भारतीय संघाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज नागपूरमध्ये. जामठ्याच्या VCA स्टेडियमवरती दुपारी 1:30 वाजता सामना सुरू होणार. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ आणि पंच नितीन मेनननंही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणं टाळलं. श्रीनाथनं रजा मागितली तर नितीन मेनन यानं वैयक्तिक कारण पुढे केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराह खेळणार नसेल तर भारताची जिंकण्याची शक्यता 30 ते 35% कमी होईल. रवी शास्त्रीनं भीती व्यक्त केली. पण बुमराह तंदुरुस्त नसेलच तर खेळवून धोका पत्करू नये असाही सल्ला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.